माणूस नाही, मानवता हीच ईश्वर सेवा आहे. म्हणून मानव सेवा आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून करतोय. या गोरगरिबाच्या मुलांसाठी मी 2-3 दिवसाच्या पूर्वी आलेलो होतो. लायन्स क्लबच्या झालेला आहे आणि आज मी मॅडमला बोललो की या गरीब विद्यार्थ्यांमध्ये अपंग आहे असं म्हणतात, अपंग आहे असं म्हणतात. सरकारनं 2015 साली हा शब्द काढून टाकला. मला माहिती सांगा कोणी आपल्या घरात शारीरिकदृष्ट्या एखादा भाग कमकुवत असेल तर त्याला बिलकुल अपंग म्हणायचं नाही. कारण असं हे त्यासाठी शरीराचा एक भाग जरी कमकुवत असला, कार्य करत नसला तर तो अपंग नसून भारत सरकारनं 2015 साली या अपंग शब्दाला दिव्यांग हा शब्द, दिव्यांग म्हणजे दिव्य, महान, मुक्त, तेजस्वी, अंग म्हणजे शरीराचं. हे बघा, या लोकांना एक शरीराचं अंग जरी कमी असला तर दुसरं अंग इतकं जबरदस्त काम करतो. हा नसताना देखील या ठिकाणी मोठमोठ्या एका वेळेचं जीवन होतं सुद्धा या आत्ताही प्रेरित सामाजिक कार्यकर्ते संस्था 10 वर्षापासून समाजामध्ये अनेक लोकांची भूक मिळवण्याचं काम करत आहे. धन्यवाद सर आपल्या या कार्याला. आपल्या माध्यमातून आपण या समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणामध्ये पण प्रवेश करत आहात. तरी सुद्धा तुम्हाला त्या राजकारणामध्ये सुद्धा उत्तुंग यश मिळावं ही आमच्या वतीने शुभेच्छा आहे. त्याच पद्धतीने आज दुसरी एक सामाजिक संस्था आहे की जे संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये काम करते, ते म्हणजे लायन्स क्लब. लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलच्या माध्यमातून आज आपल्या शाळेमध्ये श्री परशुराम सर, पुरम सर आणि ॲडमिशन उपस्थित आहेत. ही संस्था देखील अनेक समाजोपयोगी कार्य करत असते. जे गरीब गोरगरीब व्यक्ती आहेत किंवा जे आपल्या महापालिकेचे किंवा जिल्हा परिषद शाळेतील महापालिका जिल्हा परिषद शाळांमध्ये जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असं ते चालत आहे आणि पुन्हा आपल्या शाळेत टाकतात, त्यांच्यासाठी ही संस्था वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून, मग ते दप्तर वाटप करण्याचं असू द्या किंवा शैक्षणिक साहित्य देण्याच्या माध्यमातून असू द्या, अनेक माध्यमातून ही संस्था सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असते. आणि बक्षीस समारंभाच्या दरम्यान मला असं सांगायचं आहे ज्यांना जिंकता नाही आलं तर त्यांना मी आवाहन करतो आणि त्यांच्यासाठी मी विशेष हे करतो की तुमच्या प्रत्येक खेळामध्ये विविध खेळासाठी प्रत्येक वस्तू असतील किंवा लागणाऱ्या गोष्टी असतील तर त्या पुरवण्यासाठी मी माझ्या खेळाच्या माध्यमातून खेळाडू होतो. बऱ्याच खेळांमध्ये माझा सहभाग असायचा. त्यामध्ये मी कराटे स्पर्धेमध्ये वैयक्तिक माझे